सर्वांना जोहार. जोरात बोला जोहार. आज मी तुमच्याशी जोडलो गेलेलो आहे आणि कायमचा जोडलं गेलं जाणार आहे. हा माझा शब्द आहे. मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. दयानंद भाऊ असतील, सुनील भाऊ असतील यांच्या माध्यमातून आणि भारत आदिवासी पार्टी याच्या माध्यमातून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी कायम पोहोचेल, तुमच्या सभासद आहे. तुमचा परिचय हाच माझा आशीर्वाद. आजची जी सभा जी आहे विशेष सभा, पालघर लोकसभाचा उमेदवार या नात्याने मी तुम्हाला तिथली गोष्ट सांगेल. तिथल्या जर लोकांनी मनावर घेतलं तर तिथली सीट ही निश्चित आहे. तिथले विजय आपलाच आहे. कारण तिथल्याही आदिवासी लोकांनी, माझ्या समाज बांधवांनी ठरवलेलं आहे की यावेळी आपलाच माणूस, भारत आदिवासी पार्टीचा माणूस, खालच्या थरातला, खालून सुरुवात केलेला एक आपला माणूस लोकसभेवर पाठवायचा आणि त्याला बाजू लावायची त्यांची इच्छा आहे. माझी पण इच्छा आहे. माझी तर इच्छा आहे की मी एक तरी निवडणूक मरता मरता जिंकणार आहे आणि मग हीच निवडणूक काय जिंकू नये या उद्देशाने मी जोरात तयारी केलेली आहे. आपल्या 4 लोकसभा राखीव आहेत. एक दिंडोरी, पालघर, नंदुरबार आणि गडचिरोली. इथे 2 ठिकाणी आपल्याला विजय दिसतोय, एक पालघर आणि नंदुरबार. गडचिरोलीला जर लोकांनी भर दिला तिथेही आपला उमेदवार जिंकून जाऊ शकतो आणि आपला समाज आपल्याला टाकत नाही. हा माझा अनुभव आहे. पहिल्याला आपल्याला तो ठुकरावतो, गुंजारतो, नंतर आपल्याला तो स्वीकारतो. ही स्वीकारण्याची त्याची शेवटची संधी आलेली आहे आणि आता जर आदिवासी उमेदवार त्यांनी स्वीकारला नाही तर त्यांचा पुढचं आयुष्य किंवा त्या निवडणुकांचा गणित पूर्ण चुकणार आहे. लोकसभेचं गणित विधानसभेवर अवलंबून असतं. आता आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय, जिंकण्याचा प्रयत्न करतोय. जिंकलो नाही तरी विधानसभेचं गणित मांडता येईल आणि भारत आदिवासी पार्टीचे जास्तीत जास्त महाराष्ट्रातून विधानसभेवर आमदार असतील हेच आपल्याला इथे दिसणार आहे. कारण लोकसभेची गणित ही नेहमी विधानसभेचे जेव्हा मांडली जातात आणि आपले जेवढे जेवढे तालुके आदिवासी आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये 2 ओपन जागा आहेत आणि 4-5 जिल्हे तालुके जे आहेत ते पूर्ण आदिवासी आहेत आणि त्या आदिवासी लोकांना आपण सर्व महाराष्ट्रामधून संदेश द्यायचा. आम्ही तिकडनं संदेश देणार आहोत. जेवढे माझ्या ग्रुपवर आहेत, माझ्या ओळखीचे आहेत की ज्या ज्या ठिकाणी आपला भारत आदिवासी पार्टीचा उमेदवार आहे त्यालाच आपली मतं पडली पाहिजे. हेच आपलं ध्येय असणार. यावेळी कुणाकडे नका बघू, कशाकडे नाही बघू, फक्त बघा भारत आदिवासी पार्टीकडे आणि त्यांच्या उमेदवाराकडे. एवढे बोलून मी थांबतो. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी. धन्यवाद.